शेतकऱ्यांच्या संकटांवर सरकारनं तोडगा काढावा, शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात सरकार अपयशी, शरद पवारांची टीका. बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण देण्यासाठी लढा देणार, धनंजय मुंडे यांचं बंजारा समाजाला आश्वासन. वक्फ बोर्डाच्या निवडक सुधारणा लागू, न्यायालयाकडून गैरमुसलमान सदस्य संख्येवर निर्बंध, सरकार आणि विरोधक दोघांना सांभाळून घेत दिली अंतिम निकाल. रखडलेली मोनोरेल प्रयत्नानंतर झाली सुरळीत, महिनाभरात दुसऱ्यांदा मोनोचा खोळंबा, अधांतरी लटकलेले प्रवासी सुखरूप उतरवले. महामुंबईत पाऊस, लोकल सेवा सुद्धा कोलमडली आणि शहरात अनेक ठिकाणी पाणीच पाणी. इन्कम टॅक्स रिटर्न भरला का? आज आहे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचा शेवटचा दिवस. वेळेवर रिटर्न न भरल्यास होईल कारवाई. नाशिकमध्ये रस्त्याच्या कामात लुटालूट, गिरीश महाजन लक्ष देणार का? महायुतीच्या कार्यपद्धतीवर मवियाचा आक्षेप. आचार्य देवव्रत आजपासून महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल, राजभवनामध्ये मुख्य न्यायाधीशांच्या कडून घेतली शपथ. नितीन गडकरींचं पुन्हा वादग्रस्त विधान, इमानदारीने 200 कोटी रुपये कमवले, नितीन गडकरींच्या वक्तव्यामुळे सगळ्यांचं वेधलं गेलं लक्ष. साताऱ्यामध्ये 4 मुलांच्या आईला पुन्हा झाली 4 मुलं, आता एकाच वेळी झाली 4 मुलं. धनगरही अनुसूचित जमातीतल्या आरक्षणासाठी सरसावले, बारामतीमध्ये आरक्षण श्रेणी बदलासाठी धनगरांची लवकरच बैठक. कल्याणच्या पटेल मार्टमध्ये मराठी बोलण्यावरून वाद, मी मराठी बोलणार नाही म्हणत महिला कर्मचाऱ्याची सामाजिक कार्यकर्त्यांसोबत आरेरावी. पूजा खेडकरच्या पुण्यातील निवासस्थानी पोलीस पोहोचले, पोलिसांनी लावलेली नोटीस खेडकरच्या कुटुंबियांनी फाडल्याचा आरोप, पूजा खेडकरच्या आईवडिलांचाही शोध सुरू. भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसेला अटक, राहुल धोत्रेच्या हत्याकांड प्रकरणी गुन्हा दाखल, पोलिसांची 4 पथकं होती निमसेंच्या मागावर. सर्वोच्च न्यायालयाचा वंताराला दिलासा, वंतारातील आरोप सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले, प्राण्यांच्या बेकायदेशीर खरेदीचा होता वनतारावर ठपका. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भारत-पाकिस्तान सामने झाले, राऊतांनी जुगाराची आकडेवारी समोर आणावी, गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं संजय राऊतांना आव्हान. राज्यात हुंड्यासाठी विवाहितेचा छळ आणि हत्या, तर बुलढाण्यातील मयुरीचा हुंड्यासाठी घेतला गेला बळी, सासरच्यांनी विवाहितेची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप. आसाममध्ये भूकंप, हादरे बसले भूतानपर्यंत, गुवाहाटी इथं अनेक घरांचं मोठं नुकसान. विश्वास पाटलांच्या निवडीमध्ये नियमभंग होत असल्याची चर्चा, सातारा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील, निवडीत नियमांचं उल्लंघन झाल्याचा होतोय आरोप. सिन्नर तालुक्यातील भगूर पांढुर्ली रोडची दुरावस्था, रस्त्यावर 2 ते 3 मीटरपर्यंत लांबीचे खड्डेच खड्डे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रस्त्याची अक्षरशः चाळण, गिरीश महाजन लक्ष देणार का? आव्हाडांचा सवाल, महायुतीच्या कार्यपद्धतीवर मवियाचा आक्षेप. शिरूर तालुक्यामध्ये जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, सततच्या पावसामुळे शेतमालाचं मोठं नुकसान. संभाजीनगरमधील सिल्लोड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, घाटनांद्रा परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, परिसरातील गावांशी संपर्क तुटला.
ठेऊरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, पुराचं पाणी घरात शिरलं, मोठं नुकसान. पाणी शिरल्यानं संसारोपयोगी वस्तू भिजल्या. पालिका कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून बजावली ड्युटी. अपघात टाळण्यासाठी मुसळधार पावसात मॅनहोलच्या झाकणावर बसून राहिला पालिकेचा कर्मचारी.